नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. देशातल्या बाजारात सध्या कांद्याचा भाव दबावत आहे. कांद्याला सध्या उत्पादन खर्चापेक्षा देखील कमी भाव मिळतोय. त्यामुळे आपले शेतकरी अडचणीत आले आहेत. एकीकडे कांद्याला भाव मिळत नाही आणि दुसरीकडे देशातलं कांद्याचं उत्पादन कमी झाल्याचं पुढे येत आहे. देशातलं कांद्याचं उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा तब्बल 11% कमी झालं आहे. तर महाराष्ट्रातलं कांदा उत्पादन 23% घटलंय. गुजरातमध्ये तर तब्बल 29% घट दिसून आली आहे. मग नेमकं कोणकोणत्या राज्यांमध्ये किती प्रमाणात कांद्याचं उत्पादन घटलं, कोणत्या राज्यांमध्ये कांद्याचं उत्पादन वाढलेलं आहे आणि यंदा उत्पादन कमी असताना देखील कांद्याचे भाव कशामुळे दबावत आहेत, या सगळ्या परिस्थितीचा, या सगळ्या विषयांचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता सुरुवात करूयात कांद्याच्या बाजारभावापासून. आता आपल्या सगळ्या कांदा उत्पादकांना माहीतच आहे की सध्याचा बाजारभाव हा उत्पादन खर्चापेक्षा देखील कमी झालेला आहे. कांद्याचा उत्पादन खर्च 1,500 पेक्षा जास्त असल्याचं अनेक शेतकरी सांगतायत. परंतु सध्याचा बाजारभाव हा शेतकऱ्यांना 800 रुपयांपासून तर 1200 रुपयांच्या दरम्यान मिळतोय. हा सरासरी बाजारभाव आहे. जर आपण किमान बाजारभाव पाहिला तर काही बाजारांमध्ये अगदी 300 रुपयांपासून कांद्याची विक्री केली जाते. म्हणजेच कांदा उत्पादकांना सध्या उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव मिळतोय. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील भरून निघत नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे. आता सध्याचा कांदा बाजारभाव दबावत असण्यामागे अनेक कारणं सांगितली जात आहेत. खरेपातील कांद्याची आवक हळूहळू कमी होते, परंतु रब्बीतल्या कांद्याची मोठी आवक सध्या बाजारात दाखल होते आणि पुढच्या टप्प्यामध्ये पुढच्या 1-1.5 महिन्यांमध्ये ही आवक चांगली राहण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं सध्या बाजारामध्ये आपल्याला आवकेचा दबाव दिसून येतोय. दुसरीकडे आखाती देशांमध्ये युद्ध सुरू आहे, त्यामुळे निर्यातीवर परिणाम होतोय. केवळ या पश्चिम आशियातील आणि आखातातील देशांनाच नाही तर जागतिक पातळीवर सध्या निर्यातीचं, वाहतुकीचं भाडं वाढलं आहे. विम्याचा खर्च देखील वाढला आहे. त्यामुळे एकंदरीतच निर्यात सध्या महाग होते आणि त्याचा परिणाम कांदा निर्यातीवर होत असल्याचं निर्यातदारांचं म्हणणं आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे सध्या कांद्याचे भाव आपल्याला दबावात दिसून येतात. आता जेव्हा युद्ध संपेल, परिस्थिती पूर्वपदावर होईल, निर्यात सुरळीत होईल, त्यावेळी नेमकं कांदा दरावरती त्या परिस्थितीचा काय परिणाम होईल हे त्यावेळी विश्लेषणातून आपल्यापुढे येतच राहील. परंतु सध्या तरी कांदा बाजारावर 2 घटकांचा परिणाम आहे. एक तर निर्यात थांबलेली आहे, निर्यात कमी होते आणि दुसरीकडे बाजारामध्ये सध्या कांद्याची आवक चांगल्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे सध्या आपल्याला कांदा बाजारभाव दबावात दिसून येतात. आता यामध्ये कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी सरकारनं कांदा उत्पादकांना मदत करणं गरजेचं आहे. परंतु आपल्या मंत्र्यांनी केवळ विधानसभेमध्ये सांगितलं की कांद्याची खरेदी ही मार्च महिन्यातच सुरू करण्यात येईल. म्हणजेच आधीच्या वर्षीपर्यंत जी काही खरेदी केली जायची ती उशिरा केली जायची, यंदा लवकर खरेदी करू. परंतु या कांदा खरेदीचा आपल्या कांदा उत्पादकांना फायदा होत नाही. कांद्याची खरेदी नेमकी कुठं होते, किती प्रमाणात होते, याचा काहीच पत्ता लागत नाही. म्हणजे ना शेतकऱ्यांकडून थेट खरेदी होती आहे आणि नेमकी खरेदी किती होते, कोणत्या दरानं होते याची देखील माहिती उपलब्ध नसते. परंतु हा कांदा नेमका कुठं असतो हे पण माहीत नसतं. पण जेव्हा बाजारामध्ये कांद्याचे दर थोडेसे वाढायला लागले की मात्र नाफेड सांगते की आमच्याकडे एवढा कांद्याचा स्टॉक आहे आणि तो बाजारामध्ये आम्ही विकू. परंतु या कांदा खरेदीमधला घोळ एवढा मोठ्या प्रमाणात आहे की याचा फायदा शेतकऱ्यांना होण्याऐवजी तोटाच जास्त होतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी आणि अनेक मंत्र्यांनी देखील मागणी केली की कांदा उत्पादकांना थेट मदत करण्यात यावी. म्हणजे कांद्याचा एक आधारभाव ठरवण्यात यावा की जसा हमीभाव असतो तो आधारभाव आणि बाजारभाव यामधील तफावत जर कांदा उत्पादकांनी दिली तर तातडीनं कांदा उत्पादकांना मदत होऊ शकते. अन्यथा केवळ खरेदीचं नाटक करून कांदा उत्पादकांच्या समस्या संपणार नाही, याचा अनुभव आपण गेले अनेक वर्ष या कांदा खरेदीच्या माध्यमातून घेतच आहोत. परंतु सरकार मात्र ठोस उपाययोजना करण्याऐवजी काहीतरी तात्पुरतं करण्यावर भर देत आहे. त्यामुळं आपल्या कांदा उत्पादकांचं नुकसान वर्षानुवर्ष होतच आलं आहे. आता रब्बीच्या कांद्याची आवक हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुढच्या 1-2 महिने कायम राहू शकते. कारण कांद्याची जेव्हा एप्रिल महिन्यात देखील मोठ्या प्रमाणातला आपल्या रब्बीच्या कांद्याची काढणी होईल, त्यानंतर तो कांदा देखील बाजारात येईल आणि ही आवकेचा दबाव असेपर्यंत शेतकऱ्यांना कांद्याचा बाजारभाव आपण दरवर्षी बघतो की हा कमीच मिळत असतो. आता जर समजा कांद्याचा बाजारभाव पुढचे काही महिने कमीच राहिला तर आधीच गेले वर्षभर कांद्याचा बाजारभाव कमी होता, त्यामुळे कांदा उत्पादक अडचणीत आलेले आहेत. आता येऊयात आपल्या मुख्य विषयाकडे, तो म्हणजे कांदा उत्पादनाविषयी. आता देशातलं कांदा उत्पादन 11% कमी झाल्याचं केंद्रीय कृषी मंत्रालयानं आपल्या पहिल्या सुधारित अंदाजात म्हटलं आहे. म्हणजे केंद्र सरकारनं जो काही अंदाज व्यक्त केला आहे उत्पादनाचा, त्यामध्ये देशातलं उत्पादन 11% कमी झाल्याचं म्हटलं आहे. गेल्या वर्षी देशामध्ये 307 लाख टन एवढं कांद्याचं उत्पादन झालं होतं, असं केंद्रीय कृषी मंत्रालयाचं म्हणणं आहे. परंतु यंदाचं उत्पादन हे 273 लाख टनावर स्थिरावेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आता दुसरीकडं कांदा लागवडीमध्ये फारशी घट झालेली नाही आहे. गेल्या वर्षी 19,68,000 हेक्टरवरती कांद्याची लागवड झाली होती. ही लागवड गेल्या वर्षी तुलनेमध्ये केवळ 4,000 हेक्टरनी कमी झाली आहे.
म्हणजे यंदा 19,64,000 हेक्टरवर देशभरामध्ये कांद्याची लागवड वेगवेगळ्या हंगामामध्ये करण्यात आली. म्हणजेच कांदा लागवडीमध्ये अर्ध्या टक्क्याची देखील घट झाली नाही, परंतु कांदा उत्पादनात तब्बल 11% घट ही देशभरामध्ये दिसून आली आहे. त्यातल्या जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये तब्बल 23% घट दिसून आली आहे. महाराष्ट्र कांदा उत्पादनामध्ये देशात आघाडीवर आहे. देशातल्या जवळपास 40 ते 45% कांद्याचं उत्पादन एकट्या महाराष्ट्रामध्ये होतं. हे मागच्या 2-3 वर्षांचा ट्रेंड आहे. महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादनात तब्बल 29% घट झाली आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रामध्ये 135 लाख टन एवढं कांद्याचं उत्पादन झालं होतं. यंदा हे उत्पादन 104 लाख टनावर स्थिरावल्याचा अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयाने व्यक्त केला आहे. आता महाराष्ट्रातलं कांदा उत्पादन 23% कमी झालं, परंतु लागवडीत केवळ 2.5% घट दिसून आली. गेल्या वर्षी 9,78,000 हेक्टरवरती कांद्याची लागवड झाली होती. यंदा ही लागवड 9,54,000 हेक्टरवर झालीच. म्हणजेच लागवडीत केवळ 2.5% दरम्यान घट झाली, परंतु उत्पादन तब्बल 23% कमी झालेलं आहे. आता महाराष्ट्रासोबतच गुजरातमध्ये देखील जवळपास 29% कांद्याचं उत्पादन कमी झालं आहे. आता इथं उत्पादन नेमकं कशामुळे झालं याची विचारणा शेतकऱ्यांकडे केल्यानंतर शेतकऱ्यांनी अनेक कारणं सांगितले. कारण महाराष्ट्र हे लागवड देखील जास्त असते आणि उत्पादनात देखील मोठा वाटा असतो. काही भागात विविध कारणांनी लागवडीचा कालावधी हुकला, म्हणजे वेळेत लागवड करता आली नाही. तसंच पाऊस आणि अतिवृष्टीचा फटका देखील कांदा पिकाला बसला होता. बदलत्या वातावरणाचा देखील पीक वाढीवरती परिणाम झाला, त्यामुळे देखील उत्पादकता कमी आली. रब्बीत पोषक वातावरणाअभावी साईजवर परिणाम झाला, म्हणजे योग्य ऊन किंवा योग्य सिंचन करता आलं नाही. तसंच एकाच जमिनीत सतत कांदा पिकाचीच लागवड करण्यात आली, त्यामुळे देखील अनेक शेतकऱ्यांना उत्पादकता कमी मिळाली. सिंचनाचा अभाव असल्याने उत्पादकता घटत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. तसंच काही भागात कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव देखील दिसून आला. तसंच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना निकृष्ट बियाण्यामुळे उगवण आणि वाढीवर परिणाम आल्याचं दिसून आलं. आता या सगळ्या कारणांमुळे आपल्याला महाराष्ट्र असेल, गुजरात असेल किंवा इतर काही राज्यांमध्ये कांदा उत्पादकतेमध्ये घट दिसून आली. ही उत्पादकता घटल्यामुळंच लागवडीत मोठ्या प्रमाणात घट झाली नाही, तरी देखील उत्पादन मात्र एकंदरीत मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे. आता महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये उत्पादन कमी झालं, त्यासोबत इतर काही राज्य जिथे उत्पादन कमी झालं, परंतु काही राज्यांमध्ये उत्पादन वाढलं. त्यामुळं देशपातळीवरचे जे काही सरासरी उत्पादनातील घट आहे ती आपल्याला महाराष्ट्र आणि गुजरातच्या तुलनेत कमी दिसून येते. आता कर्नाटक, गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये कांदा उत्पादन घटलं आहे. गुजरातमधील उत्पादनात 29% घट आली. गुजरातमधलं उत्पादन गेल्या वर्षीच्या 25,40,000 टनांवरून 18 लाख टनांवर आलं आहे. कर्नाटकमधलं उत्पादन जवळपास 18% कमी होऊन 21,20,000 टनांवर स्थिरावलं आहे. तर मध्य प्रदेशातील कांदा उत्पादनात 8.37% वाढ झाली. मध्य प्रदेशातील उत्पादन हे 48,15,000 टनांवर पोहोचलं आहे. राजस्थानमधील उत्पादन हे 4% वाढलं आणि 16 लाख टनांवर पोहोचलेलं आहे. आता या महत्त्वाच्या मध्य प्रदेश आणि राजस्थानसोबतच बिहार, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, हरियाणा, झारखंड आणि इतर काही राज्यांमध्ये आपल्या कांद्याचं उत्पादन वाढलेलं आहे. एकंदरीतच महाराष्ट्र आणि गुजरात तसंच कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात या 3 महत्त्वाच्या कांदा उत्पादक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घट जरी दिसून आली, तरी काही राज्यांमध्ये लागवड वाढली आणि कांदा उत्पादनामध्ये वाढ दिसून आली. त्यामुळे एकंदरीतच देश पातळीवर सरासरी जे काही उत्पादन आहे ते केवळ 11% कमी दिसतं. परंतु महत्त्वाच्या कांदा उत्पादक राज्यांमधलं जी काही घट आहे ती घट मोठ्या प्रमाणात आहे. परंतु इतर राज्यांमध्ये कांद्याचं क्षेत्र वाढतं आहे, उत्पादन वाढतं आहे, त्यामुळं ह्याची काही घट ही भरून निघताना दिसून येते. आता या पुढच्या टप्प्यामध्ये देखील आता नेमकं निर्यातीचं चित्र काय राहतं, देशामध्ये पुढच्या टप्प्यामध्ये बाजारावरती आवक कशी राहते. आता आवक आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एप्रिल-मे महिन्यामध्ये तरी चांगलीच राहते, कारण रब्बीचा कांदा मोठ्या प्रमाणामध्ये बाजारात दाखल झालेला असतो. या परिस्थितीमध्ये कांद्याच्या भावावर दबाव कायम राहण्याची दाट शक्यता आहे. आता कांदा उत्पादकांना गेले वर्षभर कांद्याला चांगला भाव मिळाला नाही. आता काही दिवस निश्चितच कांद्याचा बाजारभाव आपल्याला 1,700 ते 2,000 रुपयांच्या दरम्यान दिसून आला, परंतु अपेक्षित अशी तेजी कांद्याच्या बाजारामध्ये दिसली नाही. आता जो आपला मुख्य हंगाम आहे रब्बी कांद्याचा, त्या कांद्याला देखील आता बाजारामध्ये कमी भाव मिळतो. जास्तीत जास्त शेतकरी आता मे महिन्यापर्यंत कांद्याची विक्री करतील, कारण शेतकऱ्यांना पुढं खरीप म्हणजे इतर जे काही पिकं आहे किंवा कांदा पीक आहे त्या लागवडीसाठी पैसा हवा असतो. त्यामुळे अनेक शेतकरी कांदा विकून मोकळे होतील. काही 10-20% शेतकरी कांद्याची साठवणूक करतील. कदाचित जर भविष्यामध्ये मे महिन्यानंतर जर समीकरणं बदलली, कांद्याच्या दरात तेजी जरी आली, तरी याचा फायदा सगळ्या शेतकऱ्यांना होणार नाही. जे शेतकरी थांबतील त्या शेतकऱ्यांना कदाचित होईल, परंतु हे शेतकरी 5-10% असू शकतात. आता जर कांदा उत्पादकांना खरंच दिलासा द्यायचा असेल तर सरकारनं कांद्याला एक आधार किंमत ठरवावी आणि सध्या कांद्याला बाजारात जो भाव मिळतोय आणि जे आधार किंमत आहे त्यामधली भाव फरक किंवा त्यामधली तफावत ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी. म्हणजे आता अनेक शेतकऱ्यांनी मागणी केली होती की कांद्याला 2,250 रुपये एक हमी भाव किंवा आधार भाव जाहीर करावा.
आता जर समजा 2250 रुपये आधारभाव जाहीर केला आणि सध्या बाजारामध्ये जर 1000 रुपये दर मिळत असेल तर 1250 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जर जमा केले तर कांदा उत्पादकांना तेवढा दिलासा मिळेल आणि देशातलं कांदा उत्पादन हे चांगल्या प्रमाणात पुढच्या वर्षी देखील होईल। देशामध्ये कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढणार नाहीत, कारण जर समजा सरकारनं शेतकऱ्यांना एक 2250 रुपये दर दिला तर शेतकरी कांद्याचं उत्पादन निश्चितच घेतील। ज्या शेतकऱ्यांना तेजीची अपेक्षा आहे ते शेतकरी आपल्या ऑफ सीझनमध्ये देखील थांबतील आणि सरकारच्या वेळोवेळी निर्यात बंदी असेल किंवा इतर जे काही धोरणं आखतं कांद्याचे भाव कमी करण्यासाठी ते देखील आखण्याची सरकारला गरज पडणार नाही। कारण जर समजा शेतकऱ्यांना एक स्थिर दर मिळाला तर शेतकरी दरवर्षी देशामध्ये कांद्याचं मुबलक उत्पादन घेतील, देशामध्ये कांद्याचा तुटवडा होणार नाही। परंतु सरकार खरंच असं धोरण आखणार का हे देखील पाहावं लागेल, कारण सरकार केवळ तात्पुरती मलमपट्टी करण्यावरच जोर देते। आतापर्यंतचा कांदा उत्पादकांचा हा अनुभव आहे। देशामध्ये आता विविध कारणांमुळे उत्पादन घटते, उत्पादकता घटते, त्यामुळे उत्पादन कमी होते। आता गेले वर्षभर कांद्याला भाव मिळाला नाही, आता जर समजा आणखीन या वर्षी देखील भाव मिळाला नाही तर निश्चितच पुढच्या रब्बी हंगामामध्ये कांद्याची लागवड कमी होऊ शकते असं देखील काही उत्पादकांचं म्हणणं आहे। कारण कांद्याचा उत्पादन खर्च तर वाढतोय परंतु कांद्याला अपेक्षित भाव मिळत नाही आणि ऑफ सीझनमध्ये जी काही तेजी यायची ती तेजी देखील सरकारच्या धोरणामुळे मागच्या वर्षभरामध्ये आपल्याला दिसून आली नाही आहे। एकंदरीतच काय तर देशातलं उत्पादन जर कमी होत असलं तर दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढतोय, उत्पादन कमी होतंय आणि शेतकऱ्यांना भाव देखील मिळत नाही आहे। आता या पुढच्या टप्प्यामध्ये कांदा बाजारामध्ये जे काही घडामोडी घडतील आणि त्याचा बाजारावर काय परिणाम होईल याचा आढावा आपण वेळोवेळी घेतच राहू। त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।